नमस्कार, मी गणेश. व्हिडिओच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. फुलंब्री शहरात पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या 5 तरुणांनी पानटपरी चालक तरुणासह मध्यस्थी करणाऱ्या आणखी एकावर चाकूने वारले. यात पानटपरी चालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी. ही थरारक घटना फुलंब्री शहरातील टी पॉइंट परिसरात शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता घडली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. फुलंब्री येथील नजीर खान यांच्या हत्येची सखोल चौकशी करून हत्या मागील सर्व आरोपींवर मोका अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करून फरार सर्व आरोपींना अटक करण्यात यावं. याबाबत नजीर खान यांचा मृतदेह शहरात आणल्यानंतर मुस्लिम समाजानं मोठ्या संख्येनं महात्मा फुले चौकात जमा केला होता. नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील स्किन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यानंतर पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. सोलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं. गेल्या 2 दिवस सुरू असलेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेणीतील धबधब्याचं आता दृश्य बदललंय. वेरूळ लेणीतील धबधबे आता वाहताना बघायला मिळतात. पतीच्या संशयामुळे त्रस्त असलेल्या डॉक्टर महिलेनं शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या. या घटनेची नोंद सिडको पोलिसांनी घेतली. आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव प्रतीक्षा प्रीतम गवारे उर्फ प्रतीक्षा प्रकाश भुसारे असं आहे आणि ती टेलिकॉम हाऊसिंग सोसायटी बजरंग चौक येथे राहणारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी चिकलठाणा विमानतळावरून जळगावकडे रवाना होते. त्या अनुषंगाने शिवसेना उभाटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे त्यांना पोलिसांनी मुख्य गेट समोरच त्यांना ताब्यात घेतलं. यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा देखील समावेश होता. त्यांना काही वेळानं सुटका देखील करण्यात आली. जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत चालली आहे. वरच्या धरणातून 27.562 क्युसेक आवकने पाणी जायकवाडी जलाशयात दाखल होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी सध्या 38% येऊन पोहोचली आहे. शिवसेना भाजपमध्ये आमने-सामने राडा झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. मोदी यांचे रविवारी सकाळी 11:30 वाजता छत्रपती संभाजीनगर शहराच्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासन आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी त्यांचं स्वागत देखील केलं. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.